माझं नाव प्रदीप रमेशराव घाटेशाही. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदोला, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी इयत्ता 6वी ते 8वीला शिकवतो. मी जगावी शिक्षक म्हणून आहे तिथे मी नुकताच विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झालो आहे. थोडीशी दुर्गम भागातली शाळा असून विज्ञान शिकवण्यासाठी पुरेशा सुविधा नाही. धार्मिक प्रवृत्तीचे गावकरी आणि विद्यार्थी आहेत. त्यामुळं विज्ञान विषय शिकवत असताना त्यांच्यातून कीर्तन, त्याच्यानंतर अभंग आणि संत साहित्याचा थोडासा जोड देऊन विज्ञानातील काही कन्सेप्ट शिकवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भात मी माझं 5 मिनिटाचं सादरीकरण करू इच्छितो. कुठंतरी दूर इंग्लंड देशामध्ये एक माणूस झाडाखाली बसतो आणि त्याच्या डोक्यावर सफरचंद पडतं आणि तो त्या सफरचंदाकडे बघतो की वर का गेलं नाही, खालीच का पडलं. का बरं? यापूर्वी कोणाच्या डोक्यावर एखादं फळ पडलं नसेल का? पडलं असेल, पण त्यानं कुठंतरी तर्क लावला आणि त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. भारतासारख्या त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीत पण अनेक असे संत होऊन गेले की त्यांनी देखील माणसाच्या सुखासाठी, त्याच्या दुःखाच्या मुक्तीसाठी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. संतांनी भक्तीच्या मार्गातून, अध्यात्माच्या मार्गातून मानव कल्याण केलं, तर वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी प्रयोग आणि तर्काच्या माध्यमातून मानवाचं कल्याण केलेलं आहे. असाच एक संत न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ, त्याला आम्ही संतच म्हणतो, त्या संत न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्व जगाला सर्वश्रुतच आहे. परंतु त्यासोबतच त्यानं गतीविषयी 3 नियम मांडले आणि वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांना त्याचा पहिला नियम शिकवताना एक छोटासा अभिनयाद्वारे आम्ही प्रयत्न केलेला आहे, तो आपल्या समोर ठेवत आहे. संत न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून जगात महान झाला आणि त्यानं लावला गतीचा पहिला नियम. तर संत न्यूटन काय म्हणतात? संत न्यूटन म्हणतात, एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. त्वरण म्हणजे काय? त्वरण नाही रे बाबा, त्वरण असं होय, त्वरण. तर सांग मग बाबा, त्वरण म्हणजे काय? वेगातील हा बदल किती सेकंदात होतो त्यावरून प्रति सेकंदात होणारा बदल काढता येतो, त्याला त्वरण असे म्हणतात. त्वरण म्हणजे आपण त्या गतीचा जो वेग आहे तो सेकंदात काढतो. मग त्वरणचं सूत्र तरी काय काढलं असेल? त्याला काय काढलं त्वरणचं सूत्र? त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले बदलास लागणारा वेळ. बदलास लागणारा वेळ. न्यूटननं गतीचा पहिला जो नियम दिला नेमका कशाचा होता तो? अरे तो जडत्वाचा होता. जडत्व म्हणजे काय? एखादी वस्तू त्या जागेवर तिची गती, तिची स्थिती कुणी त्याला जोड लावल्याशिवाय बदलणारच नाही, म्हणजे हट्टी तिची स्थिती. त्या हट्टालाच आपण जडत्व म्हटलेलं आहे. चला आपण एक 2-3 त्याचे उदाहरण घेऊ. चला एक बॉल घ्या. चल इकडे. आता हा बॉल पूर्व जोपर्यंत त्याला कधी बल लागणार नाही त्याची स्थिती तो आयुष्यभर कधी बदलणार. तर छोटीशी त्याला किक दे. बघा, बल लागलं आणि बॉल घरंगळत पुढे गेला. त्यानं जर थांबवला नसता तर ती गती चालूच राहिली असती. त्यानं जर थांबवला तर तू एक किक दे. म्हणजे न्यूटन काय म्हणतो की जडत्वाचा नियम असाच आहे की जोपर्यंत वस्तूला बाह्य बल लागत नाही तो त्याची स्थिती बदलत नाही. चला छोटंसं पुढचं एक उदाहरण बघूया. आता बघा, आपल्या समोर एक छोटासा एक काचेचा ग्लास आहे. काचेच्या ग्लासवर एक छोटासा पृष्ठ आहे आणि त्या पृष्ठावर छोटंसं आपण नाणं ठेवलेलं आहे आणि या नाण्याचं आपण काय होतं बघूया. चला पृष्ठावर. अरे नाणं त्याच्यात पडलं, पृष्ठ निघून गेला. कसं काय घडलं बरं? संत न्यूटन म्हणतात या नाण्यामध्ये जडत्व आहे, त्याच्यावर तेवढ्या प्रमाणात बल लागलं नाही. पृष्ठावर लागलं, नाणं पृष्ठाचं आत पडलं. मित्रांनो, एवढ्या मोठ्या पृथ्वीवर आपण राहतो, गरगर गरगर पृथ्वी खेळत राहते. का बरं? कधी थकत नसेल का ती? थकत असेल. थकते का? नाही थकत. कारण तिने तिची गती स्वतःमध्ये प्राप्त केलेली आहे. जोपर्यंत
तेवढ्या बलाने तिला कोणी थांबवत नाही. ती युगानुयुग जशी फिरते तशी ती फिरतच राहणार आहे. आता याच्यानंतर एक छोटस उदाहरण बघू. चला एक टेबल घ्या बरं. घ्या एक टेबल पटकन. चला घ्या एक टेबल. सर हा टेबल स्वतः तिकडे जाऊ शकतो का? नाही. चला ढकला त्याला. अरे ढकलल्यानं गेला. पण या टेबलला लोटण्यासाठी जेवढं बल लागलं तेवढं एखादी हातगाडी किंवा एखादा मोठासा असा टेबल ढकलण्यासाठी पुरेसा आहे का? नाही. तर वस्तूच्या वजनानुसारच त्याच्यावर बल लावलं तरच ती वस्तू पुढे जाऊ शकते. तर संत न्यूटन काय म्हणतात? संत न्यूटन म्हणतात, एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. अर्थातच त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. सर्वप्रथम प्रदीप सर आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. अतिशय सुंदर सादरीकरण होतं. विज्ञानाची संकल्पना, न्यूटनचे गतिविषयक नियम अतिशय रंजक पद्धतीने तुम्ही सादर केले. आणि यामध्ये तुमची विशेषता अशी होती की विद्यार्थ्यांचं कोऑर्डिनेशन खूप छान होतं. आणि तुमचं आणि विद्यार्थ्यांचं जी वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्याची जी धडपड होती ती अतिशय उत्तम होती. फक्त यामध्ये थोडंसं अजून एक ऍड करता आलं असतं की नाणं ग्लासमध्ये पडलं याचं कारण तुम्ही न सांगता एखाद्या विद्यार्थ्याने आणखी सांगितलं असतं तर ते जसं तुम्हाला ऍड करता आलं असतं. पण अतिशय रंजक पद्धतीने मनोरंजनात्मक आणि संकल्पना स्पष्ट